न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये महिला सशक्तीकरणाचा नवा टप्पा, छगन भुजबळ यांच्या हस्ते ई-पिंक रिक्षा वितरण। नाशिकमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे। माझं नाव प्रतिभा राजेंद्र हिरे, मी निमगावला राहणार मालेगावला राहते। तर मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत माविमचे बचत गट तयार करते। माविमचे बचत गट तयार करण्यासाठी आम्हाला खडकवाडी जावं लागतं, 20-20 किलोमीटर जावं लागतं। मी 3-4 वर्ष रिक्षाचाच प्रवास केलेला आहे। रिक्षावाले पूर्ण रिक्षा भरेपर्यंत आपल्याला रिक्षा चालू करत नाही, आपल्याला जिथं जायचं तिथपर्यंत सोडत नाही आणि महिलांना जास्त उशीर होतो घरी जायला। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः टू व्हीलरवर फिरते। आता टू व्हीलरवर फिरताना आपल्याला पेट्रोलचा खर्च लागतो, 1-1.5 लाखाची आपण टू व्हीलर पण वापरतो, तिथेही खर्च जातो। मग आपण हीच रिक्षा घेऊन याच्यामध्ये आपणही वेळेवर फील्डवर पोहोचणार आहे आणि येताना जाताना रस्त्याने जे आपले कस्टमर आहेत त्यांनाही आपल्याला सोडवता येईल आणि महिला आपल्या रिक्षात बसायला हे मागे पुढे विचार करणार नाही, महिलांच्या सोयीने होईल। उशीर जरी झाला तरी आपल्या रिक्षामध्ये ते बिंदास बसतील। आणि समाज कल्याण विभागाचे मी मनापासून आभार मानते की आम्हाला एवढी पिंक रिक्षाची योजना ही एवढी छान मिळाली। मला तरी वैयक्तिक खूप फायदा होणार आहे याचा। माझे फील्डवर काम आहे, फील्डवर मला रिक्षाही चालवता येईल, माझा डबल इन्कम चालू होईल आणि माझ्या परिवाराला त्याचा हातभार खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे। घरातल्या सर्व अडचणी दूर होतील माझ्या। महिला बालविकासतर्फे महिलांसाठी ई पिंक रिक्षा सुरू करण्यात आलेली आहे। ज्या महिला स्वबळावर आत्मविश्वासावर हे चालू शकतात, स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, त्यांच्या घराला आधार देऊ शकतात, अशा महिलांसाठी आहे ही रिक्षा। आणि मेन म्हणजे रिक्षामध्ये बसायला महिला खूप घाबरतात की जेंट्स आहे म्हणून, तर ही रिक्षा महिलांसाठी आहे की जेणेकरून ह्या रिक्षामध्ये महिला घाबरणार नाही बसायला अजिबात। आणि मेन म्हणजे बालविकास कल्याणतर्फे आणि गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेल्या सवलतीमध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि माननीय छगन भुजबळ साहेब यांनी खूप सहकार्य केलं, याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद। शासनाने असं ठरवलं की महिला या स्वतःच्या पायावरती उभ्या राहायला पाहिजे आणि त्यांना असा रोजगार मिळाला पाहिजे जेणेकरून त्यांना रोज पैसे मिळतील आणि जास्त प्रमाणात पैसे मिळतील आणि त्या सक्षमीकरण होतील। तर त्यासाठी शासनाने ही पिंक रिक्षा नावाचा हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्याचमध्ये कानेडिक कंपनी या रिक्षाचं मॅन्युफॅक्चरिंग करते आणि विथ सबसिडी म्हणजे शासनाने यासाठी 1,12,000 रुपये सबसिडी प्रति महिला प्रति रिक्षा मंजूर केलेली आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना ई पिंक रिक्षाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला। कालिदास कला मंदिर नाशिक येथे महिला व बालविकास विभागाच्या वतीने ई पिंक रिक्षा वितरणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी छगन भुजबळ, मंत्री अदिती तटकरे, आमदार हिरामण खोसकर तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात सांगितलं की महिला ही अबला नाही तर सबला आहे। शिक्षण आणि धैर्याच्या जोरावर महिलांनी पुढे यावं। समाज सुधारणेच्या लढ्यात जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांनी दिलेलं योगदान आदर्शवत असल्याचंही ते म्हणालेत। भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही स्पष्टीकरण दिलं। योजनेतील काही अडचणी असूनही लाभार्थींना पैसे मिळणारच असं त्यांनी ठामपणे सांगितलं। दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या कलाग्रामचा उल्लेख करत त्यांनी महिला बचत गटांना व्यवसायासाठी ती जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना अधिकाऱ्यांनी केली। शेवटी महिला आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत। अगदी दहशतवाद विरोधी मोहिमांमध्येही महिला अधिकारी आघाडीवर असल्याचं उदाहरण देत त्यांनी भारतीय महिलांचं कौतुक केलंय।